सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने फुरसुंगी नगर परिषदेमध्ये फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये सर्वच पक्षांनी मोठ्या उत्साहात मोर्चे बांधणी केलेली आहे। परंतु पुरंदर हवेलीचे आमदार विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 15चे उमेदवार शारदा भाडळे आणि राजीव भाडळे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे यांचं कामकाज कसं आहे आणि त्यांच्याविषयी काय मतं आहेत आपण लोकांच्याकडून जाणून घेऊया। आपल्याबरोबर आणि उमेदवार आहेत। काय वाटतं तुम्हाला, कुणाची सत्ता येईल इथं, कुणाची हवा आहे? शारदा वाडळे, शिवसेनेची हवा आहे। हा शिवशारा। अच्छा, विजयबापू शिवतारेंचं कामकाज कसं आहे? चांगलं आहे इथे। तुमच्या प्रभागामध्ये काय अडचणी तिथं? काय नाही अडचणी, रस्ते, ड्रेनेज लाईन, रस्ता इथे रस्ते। ओके, धन्यवाद, थँक्यू। आपल्याबरोबर फुरसुंगीमध्ये मंतरवाडी येथे आपण आहोत। आपल्याबरोबर एक ताई आहे। ताई नमस्कार, तुझं नाव काय बाळा? वैष्णवी वाडळे। मतदानाचा अधिकार आहे आपल्याला? हो। अच्छा, तुमच्या फुरसुंगी उरुळी देवाची जी नगर परिषद आहे तिची निवडणूक आहे, इथे कुणाची हवा आहे? माई आणि राजू भाऊ दोन। त्यांचा पक्ष कुठला आहे? धनुष्यबाण, शिवसेना। शिवसेना। अच्छा, तुमच्या प्रभागामध्ये विजयबापू शिवतारेंचं काम कसं आहे? चांगले कसे वाटतात ममताताई शिवतारे? हो, खूप छान वाटतात। अच्छा, तुमच्या प्रभागाच्या उमेदवार कोण आहेत? शारदामाई बाडळे आणि राजूबाई बाडळे। बरं, आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार? महेंद्र सरोदे। ओके, त्यामुळे तुझं मत कुणाला? शिवसेना। ओके, धन्यवाद ताई। आपल्याबरोबर आता या ठिकाणी मंतरवाडीच्या आजी आहेत। आजी नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव शांताबाई उत्तम बाडाळे। अच्छा, तुमच्या उरुळी आणि फुरसुंगी देवाची फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक होत आहे। काय वाटतं तुम्हाला, विजयबापू शिवतारेंचं कामकाज कसं आहे? चांगले चांगले। बापू चांगले आहेत का? चांगले। ममताताई? ममताताई बी। अच्छा, तुमच्या नगर परिषद पहिल्यांदाच स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक होती, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय आम्हाला। हे जे नगर परिषद आहे ती नगर परिषद कुणाच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापन झाली आहे? हां, कुणाच्या? बापूमुळे। बापूमुळे। ओके, तुमचे उमेदवार कोण आहेत इथले? शारदा बाडाळे। अच्छा, आणि राजीव भाडळे। अच्छा, त्यामुळे तुमचं मत कुणाला? दोघांना, तिघांना। यांची खून कुठली आहे? धनुष्यबाण। ओके, धन्यवाद आजी, धन्यवाद। आपल्याबरोबर मंतरवाडीच्या काही भगिनी आहेत। नमस्कार, तुमचं नाव काय? अनिता दत्तात्रय बाडाळे। अच्छा, काय तुम्हाला वाटतं या ठिकाणी नगर परिषदेची पहिल्यांदाच निवडणूक होते, आनंद होतोय? धन्यवाद तुम्ही कुणाला देतात? बापूला। कोण बापू? शिवतारे बापू। अच्छा, विजयबापू शिवतारेंच्या माध्यमातून तुमच्या या प्रभागामध्ये काही कामं झालेत का? हो, झालेत ना। आमचा टॅक्स बीस माफ केला त्यांनी। टॅक्स माफ केलाय? हो। टॅक्स किती माफ झाला तुमचा? नाही म्हणजे नाही का असं। घराचे टॅक्सेस वगैरे? हो। तुमच्या इथं कचराची व्यवस्थापन व्यवस्थित होते का? होतं ना, आता बाहेर पडत नाही, जास्त त्रास नाही ना। तर माश्या, लय माश्या। हा, आता माशी बिशी काय नाही, स्वच्छता आहे आता, झाडे बिडे भरपूर। तुमच्या प्रभागाचे जे उमेदवार आहेत शारदा भाडळे आणि राजीव भाडळे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत सरोदे, काय वाटतं त्यांच्याबद्दल? महेंद्र सरोदे यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? छान वाटतं। निवडून येतील का? हो, येते ना। अच्छा, तुम्हाला लाडकी बहिणीची योजना पैसे मिळतात का? हो, मिळतात ना। हे कुणामुळे झालं? बापूंमुळं। ओके, त्यामुळं तुमचं मत कुणाला? शारदा भैरू बाडाळे, राजू बाडाळे, राजू भाऊ। त्यांची खून कुठली आहे? धनुष्यबाण। ओके, धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। पाणी बिणी घ्यायचं? बरोबर, मंतरवाडीचे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून ओपिनियन जाणून घेतोय। दादा नमस्कार, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या फुरसुंगी उरुळी देवाचीच नगर परिषदेचा निवडणूक आहे, इथं कुणाची हवा आहे? शिवसेनेची। अच्छा, विजयबापू शिवतारे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? विजयबापू शिवतारे बापूंचं काम एकच नंबर आहे सगळ्यात। बरं,
तुमच्या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत शारदा भाडळे आणि राजीव भाडळे तसेच महेंद्र सरोदे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत तुमचं मत काय आहे? काय नाही, सगळे व्यवस्थित आहे. काम भरपूर केलेले आहे. राजू भाडाळे वगैरे हां असं केलेली आहे कामं. बरं. आणि तुमच्या प्रभागामध्ये जो 15 नंबरचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये काही समस्या आहे, ड्रेनेज लाईन असेल, पाणी असेल किंवा अजून काय असेल? समस्या तर आत्ता सध्या तर एवढं काही नाही. हां. बाप्पूंनी सगळं केलेलं आहे पूर्ण. बापूने तुमच्या एरियामध्ये अशी कोणती एखादी स्कीम आणली का जी स्कीम चांगल्या बाप्पूंनी टॅक्स वगैरे माफ केलेलं आहे गोरवांचे. हां लोकांचे टॅक्स टॅक्स वाचवले सगळ्यात महत्वाचे बाप्पूने. पिण्याचं पाण्याची काही आता टँकरचं पाणी आहे कॉर्पोरेशनचं. बापूंनी त्याच्या माध्यमातून मदत केलेली आहे. हो, लाईनी वगैरे टाकून झालेले आहे पाईपलाईन. त्यामुळं तुमचं मत कुणाला आहे? बाप्पूंना. बापूंना म्हणजे तुमचे उमेदवार कोण? शारदा भाडाळे आणि दुसरे उमेदवार? राजू भाडाळे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार? हे महेंद्र. ओके, धन्यवाद दादा, थँक्यू. चला आपल्याबरोबर नवयुवक आहेत. दादा काय चाललंय, तुमचं नाव काय? गणेश स्वामी. काय वाटतं तुम्हाला तुमच्या फुरसुंगी उरुळीची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कुणाची हवा आहे? हवा सध्या आता माहीत चर्चेत कुठल्या पक्षाच्या माही आहेत? शिवसेना. अच्छा, विजय बापू शिवतारेंच्या बाबतीत काय विजय बापू शिवतारेंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? चालू आमदार आहेत, चांगले. कामं पण व्यवस्थित चालू आहेत सगळे. अच्छा. असं एक पण काम ठेवलं नाही की म्हणजे नाही का लोकांना त्रास वगैरे होईल. सगळी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अच्छा, तुमच्या ज्या उमेदवार आहेत शारदामाई भाडळे आणि राजू भाडळे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? काय नाही, दोघंही नाही का नवीन आत्ता नगरपालिका झालेली आहे त्याच्यामुळे नगरपालिका आणायला पण दोघांचं एकदम म्हणजे नाही का सगळ्यांनी विरोध केला, पण दोघांनी जिद्द धरून होते, त्यांनी निर्माण केली नगरपालिका. आणि आत्ता माझी तर अशी इच्छा आहे की सगळ्यांनी सपोर्ट त्यांनाच करावा, कारण की निर्माण पण त्यांनीच केलेली आहे. सगळ्यांना बाकीच्यांचा विरोध होता नगरपालिकेसाठी, पण बापूंनी सगळ्यांनी एकत्र येऊन जे आता हे केलंय ते नक्की चांगलं आहे. तुमच्या जी तुमची उरुळी देवाची आणि फुरसुंगीची जी नगरपालिका आहे त्याचं योगदान तुम्ही कुणाला देतात? मी तर माईंना देणार आणि राजू भाऊंना आणि विजय बापू शिवतारे. विजय बापू शिवतारे. ओके, धन्यवाद दादा, थँक्यू व्हेरी मच.